तुषारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानि जयतं नमः। हे राजा तेरी आरती गाओ, हे राजा तेरी आरती गाओ, हे आरती गाओ प्रभु तुमको रिझाओ, आरती गाओ प्रभु तुमको रिझाओ। हे राजा तेरी आरती गाओ, हे राजा तेरी आरती गाओ। कनक सिंहासन रजत जोरे, दशरथ नंदन जनक किशोरे, यश व्यापन मदन बसाओ। हे राजा तेरी आरती गाओ, पाम भाग शोभत जग जननी, चरण विराजत है सुत अंजनी, इन चरणों में शीश नवाओ। हे राजा तेरी आरती गाओ, चरण से निकले गंगा प्यारे, इसने सारी दुनिया तारी, इन चरणों में गुणगान गाओ। हे राजा तेरी आरती गाओ, मत के मन भावे, राम कथा गीत शिव जी गावे। मत के मन भावे, राम कथा शिव जी गावे। मैं बलिहारी बिहारी जाओ, हे राजा तेरी आरती गाओ, हे राजा तेरी आरती गाओ। काले लगा कलवंदे नजर रोयान वाही पत्रे, बेटे अनेके आनंद पूजन भाग्य वाही मनी नमः। तमेर माता पिता तमेर बंधु तथा तमेर विद्या चरण तमेर गायत्री माता सत्य द्वार पूजा पूजा करो देव जन सर्व नारायण आदि नारायण आदम के जन्म नाम को नाम भगवान सीता माता को भगवान हरे राम हरे राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण जय जय श्री राधे प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली हनुमान की, मुकुंद दास महाराज की। कृपया आरतीची यजमानांना विनंती की आपण लवकरात लवकर पूजा लवकरात लवकर पूजा करून आपण खाली उतरायचे याचा प्रारंभ।
हेलो हेलो राम 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 हाँ तो आज वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखात् अरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। 1630 ला एक तारा चमकला 1630 ला एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी माझा सिंह जन्मला। घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। जय जय राधा रमन हरि बोल 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 जय जय राधा रमन जय राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन जय जय राधा रमन श्री राधे रमन हरि बोल जय जय राधा रमन जय जय राधा रमन जय जय राधा रमन जय राधा रमन जय जय राधा रमन जय जय राधा रमन जय जय राधा रमन हरि बोल राधा रमन जय जय राधा रमन जय जय राधा रमन जय जय राधा रमन जय जय राधा रमन हरि बोल जय
जय राधा रमन जय राधा रमन जय राधा रमन हरि बोल जय राधा हरि बोल राधा जय राधा राधा जय राधा रमन हरि बोल 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 राधा 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 एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे तुम्हाला रोज आवडत आहे ना हे सगळं संगीत? अतिशय गोड संगीताचार्य आपले सगळे तबला वादक, पॅड वादक, सिंथ वादक, गायनाचार्य. आज आमचे दीपक महाराज पण बुलबुल वाजवण्याकरिता हजर झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. चला आपल्याकडे वेळ कमी आहे. आज आपल्या या कथेचा 5वा दिवस. पुढे ट्रबल द्यायचा, घसा पॅक झालेला आहे, ट्रबल द्या, बेस कमी करा त्याचा. 5म दिवस आज आपल्या कथेचा. महात्मा अगस्तीजींनी प्रभू रामचंद्रांना जी परम पावन मंगलमय कथा श्रवण करून सांगितली, तीच परम पावन मंगलमय कथा आज आपल्या या दाड गावामध्ये उपस्थित आहे. वातावरण कालपासून बदललंय. जुन्या काळामध्ये ज्यावेळेला साधू संत यज्ञ करायचे त्यावेळेला एकदा तरी पाऊस यायचा. आपला हा नामयज्ञच आहे. या यज्ञामध्ये सुद्धा वरुण राजाने आहुतीच्या रूपानं पाऊस दिलाय आपल्याला. आपल्या संपूर्ण परिसराला सुखी संतोषी करण्यासाठी वरुण राजा सुद्धा आपल्या या कथेचं स्वागत करतो आहे. पण तुम्ही सुद्धा वरुण राजाला दाद दिली की बाबा रे, तू कितीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न कर, आम्ही वस्तीवर जरी राहिला असेल पण कथेच्या वेळामध्ये आम्ही बरोबर आमच्या धर्म मंडपामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सगळं सोडून, घरातल्या सगळ्या अडचणी, सगळं वातावरण आज विस्कटलेलं आहे, तरी सुद्धा सगळा प्रपंच सोडून जर आज या धर्म मंडपामध्ये येत असाल तर काळजी करू नका. एक दिवस या जगाच्या मालकाला सुद्धा सगळं सोडून तुमच्या घरी यावं लागेल. बघा, नक्की येतो होतो. मोठमोठ्यांसाठी आला हो, कितीतरी मोठमोठ्यांसाठी. एकदा त्यानं भक्ताला धरलं ना तर तो त्याला प्राणानिशीच आपलं करून घेतो, असा तो भगवान आहे. महाभारतात आलेला एक गोड प्रसंग आहे. काम्यक नावाचं वन, त्या वनामध्ये अतिशय सुंदर वन आहे, फळा फुलांनी बहरलाय.
मयूर नृत्य करतायत, कोकिळा गायन करते, गावरान गायी चरतायत, साप आणि मंगूस वैरत्व असून सुद्धा एका ठिकाणी नांदतायत. अशा या पवित्र आणि गोड वातावरणामध्ये गोड वातावरण त्या वनातलं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना चल रथात बस. अर्जुन रथात बसतो. भगवान घोडे चालवायला बसलेत. भगवान अर्जुनाला घेऊन त्या काम्यक नावाच्या वनामध्ये जातायत. वनामध्ये गेल्यानंतर भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू इथं बस थोडा वेळ. अरे बाबा, घोडे 3 दिवस झाले पाणी पिलेले नाहीत. मी घोड्यांना पाणी पाजून आणतो, तोपर्यंत तू इथंच थांब. अर्जुन एकटाच बसलाय त्या काम्यक नावाच्या वनात, एकटा. भगवान घोड्यांना पाणी पाजायला गेले आणि एकटा बसलेला जो अर्जुन आहे ना, त्या अर्जुनाच्या मनात सहज असा विचार आला, इथं जर सुभद्रा असती तर. आणि काय येऊ नये हो, मी तर या मताचा नक्की आला पाहिजे हा विचार. त्याचं कारण सांगू तुम्हाला. अर्जुनाला तिथं सुभद्रेची आठवण का आली? अर्जुनाला सुभद्रेची आठवण का आली त्याचं कारण आहे. जुना काळ असा होता दादा, आपल्या घरी जर आपले वडील असतील तर माणसं वडिलांच्या समोर बायको बरोबर बोलत नव्हती. आजही काही काही आम्हाला 80-90 वर्षाचे कोणी सद्गृहस्थ भेटले तर म्हणतात, महाराज अहो मी 2 वर्ष बायको बरोबर बोलतच नव्हतो. होती की नाही पद्धत? जुन्या लोकांना माहिती आहे. आपला मोठा भाऊ घरी असेल तर माणसं मोठ्या भावाच्या समोर बायको बरोबर बोलत नव्हते. मी हे तुम्हाला जुन्या काळातलं सांगतोय बरं का. आता सांगू, आता साखर पुडा झाला का त्याच्यातच मोबाईल सप्रेम भेट. का नाही? पहिल्याच महिन्यात सुरू होतं, जेवलीस का? नाही, मग मी पण नाही जेवणार. अरे बापरे. दुसऱ्या महिन्यात तुला अक्कल आहे का? तिसऱ्या महिन्यात फोन का लागत नव्हता? आणि चौथ्या महिन्यात तीच सांगते, पळ तिकडे, मला नाही लग्न करायचं. चांगले चांगले लग्न या फोन न मोडायले बाबा. पण जुना काळ चांगला होता. अर्जुन हा मर्यादेतला होता. आपला मोठा भाऊ धर्मराजा घरी असताना अर्जुन बायको बरोबर बोलत नव्हता. म्हणून आज भगवान घोड्यांना पाणी पाजायला गेले. अचानक सुभद्रेची आठवण झाली आणि मनात विचार आला, या काम्यक वनात जर सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. आता देवाला कळायला उशीर लागतो का? त्यानं एका क्षणात जाणलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. एका क्षणात जाणलं, बस माझ्या अर्जुनाला आता सुभद्रेची आठवण झाली ना, आता तिथं सुभद्रा आलीच पाहिजे. देवानं घोड्याचा लगाम फेकून दिला. हुबेहूब सुभद्रेचं रूप धारण केलं. हो, अंगावर साडी आली, भांगामध्ये पतीच्या नावाचा सिंदूर आला, कपाळाला कुंकू आलं, डोक्यावर पदर आला. कारण आपली हिंदू संस्कृती आहे डोक्यावर पदर घेणं. आता तुम्ही आरती करत होत्या, किती जणींच्या डोक्यावर पदर होता हो? आमचं लक्ष नसतं का? ध्यानात ठेवा, लोक पाहत असतात आपल्याला आणि त्याच्यावरनं आपली संस्कृती कळत असते. डोक्यावर पदर घ्यायचा इथं आरतीला आल्यावर, पाहुण्यांसमोर असल्यावर. देवानं हुबेहूब सुभद्रेचं रूप घेतलं. डोक्यावर पदर, हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पैंजण, बोटामध्ये जोडवी, गळ्यामध्ये पतीच्या नावाचं मंगळसूत्र आणि अगदी छुम छुम करत करत सुभद्रा अर्जुनाच्या जवळ हजर झाली. अर्जुनाने सुभद्रेला पाहिल्यावर तर अर्जुन जाग्यावर दचकला. सुभद्रे तू? म्हणे हो, तुम्ही आठवण केली, मी हजर. बस 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 बस. 2.5 घटिका असा महाभारतात उल्लेख आलेला आहे. 2.5 तास अर्जुनाने सुभद्रे बरोबर गप्पा मारल्या. एक जण मला म्हणे, महाराज ते 2.5 तास काय बोलले असतील, तुला काय पंचत्या करायचे त्याच्या? काय बोलायचं त्यांच्या प्रपंचातलं बोलले असतील ते. 2.5 तास झाल्यानंतर अर्जुन सुभद्रेला म्हणतो, सुभद्रे जा तू लवकर आता, अगं देव यायची वेळ झाली. कुणाला म्हणतोय? तुम्ही झोपले? जा तू, देव यायची वेळ झाली. सुभद्रा म्हणते ठीक आहे, निघाली.
2च पावलं पुढे गेली हो. आणि काय कुणास ठाऊक तिच्या मनात आलं, गरकन माघारी फिरली आणि पतीला म्हणू लागली, वैभव खरंच जाऊ का? हा माझा अनुभव नाही, हा तुमचाच आहे. मी त्या दिवशी सांगितलं, दिवाळीच्या सणाला अशी मागं पुढं बायको घुटमळायला लागली का समजून घ्यायचं 1 तोळ्याला झपका नक्की आहे. अर्जुनाने ओळखलं तू का घुटमळलीस. अर्जुनाने स्वतःच्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली. तिला आनंद झाला, ती निघून गेली. तिकडे देवानं रूप बदललं, घोडे घेतले, लगाम हातात घेतला, अर्जुनाच्या जवळ आले आणि अर्जुनाला म्हणतात, अर्जुना बराच उशीर लागला करे मला यायला. अर्जुन म्हणतो, नाही नाही देवा, अहो मी पखवाजाचे बोल पाठ करत होतो. अर्जुन पखवाज वाजवायचा बरं का, भागवतात वर्णन आहे. अर्जुनो वादिनो मृदंगम. इंद्र आणि अर्जुन हे 2 पखवादी आहेत. बरं बरं म्हटले, बसा रथात. अर्जुन रथात बसला, भगवान घोडे चालवण्याकरता बसलेत. पण देवानं आयडिया केली हो, ज्या बोटामध्ये अर्जुनाने अंगठी घातली होती ना, भगवंताने त्या हातात असा चाबूक पकडला आणि दुसऱ्या हातात लगाम पकडला. अर्जुन माग बसलाय. आता गणेश महाराज घडीभर तुम्ही अर्जुना, देव घोड्याला चाबूक मारायचा निमित्त करायचे ना, असा माग हात अर्जुनाच्या डोळ्या पुढे यायचे, मग मारायची. परत अर्जुनाच्या डोळ्या पुढं 1-2 वेळेला झालं आणि अर्जुनाला ती अंगठी चमकली. अर्जुन म्हणे, देवा रथ बाजूला घ्या. म्हणे, थांब ना बाबा, दाडच्या पाट्यावर आलो का घेतो बाजूला. देवानं रथ बाजूला घेतला. काय अर्जुना, देवा ही अंगठी तुमच्या बोटात कशी आली? भगवान म्हणतात, अरे वेड्या, 20 मिनिटापूर्वी तूच घातली ना. काय खोटं बोलता देवा, ही अंगठी मी सुभद्रेच्या बोटात घातली होती, तुमच्या बोटात कशी आली? आणि मग भगवान म्हणतात, अर्जुना अरे वेड्या, 2.5 तास गप्पा मारायला तुझ्या बरोबर काय सुभद्रा आली होती का? अरे सुभद्रा नव्हती, सुभद्रेचा रूप घेतलेला मीच होतो. सांगू का काय काय बोलला? अर्जुन म्हणे, देवा झाकली मूठ 1.25 लाखाची, काहीच बोलू नका, आता तुम्ही गप चला म्हटले. मी बळच बोलून बसलो सगळं तुमच्या वशी प्रपंचातलं. मी का बोललो हे? दादा या जगाचा मालक होता, पण अर्जुनाकडे काय नाही केलं हो त्यानं. कारण अर्जुन आपलं सर्वस्व त्या देवाला अर्पण करून आलेला होता. तसं तुम्ही तुमचं आज पाऊस झालाय, घरातली सगळी कामं, कुणाचं घर गळालं असेल, कुणाच्या अंगणात पाणी आलं असेल, कुणाची जनावरं भिजली असतील, चारा भिजला असेल, हे सगळं बाजूला सोडून इथं येऊन हजर झालात ना, नक्की तो भगवान तुमच्या घरी तुमचं काम करायला आल्याशिवाय राहणार नाही. बघा अहो, तो कृपाळू आहे हो. मोठमोठ्यासाठी गेला होतो, कितीतरी जणांसाठी गेला तो. नक्की येईल तो भगवान परमात्मा. म्हणून आपण या कथेकरिता आज जवळजवळ 5वा दिवस आहे. सगळे अगदी आनंदानं नामचिंतनामध्ये तल्लीन होत आहे, या सत्संगामध्ये न्हावून निघतायत. प्रत्येकाला या कथेची एक उत्सुकता लागलेली आहे. आता उद्या काय असेल, परवा काय असेल, म्हणून रोज 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 आपण अगदी नित्यानं येऊन बसतायत. माझ्यासारख्या सामान्य पामराकडे तुम्हाला ही कथा सांगण्याचा योग आलेला आहे. मी एक गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबांचा शिष्य आहे आणि एक तुम्हाला मला जसं जमतंय माझ्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला कथा सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपला हा सप्ताह श्री संत मुकुंददास महाराजांच्या आशीर्वादाने चालू आहे. कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण बघितलं, हनुमंतरायानं प्रचंड मोठा रणसंग्राम लंकेमध्ये केलेला आहे. हनुमंतरायानं लंका जाळली, शनिदेवाला मुक्त केलं. शनिदेवाला सांगितलं, इस पीली लंका को काला कर दो. शनीची वक्र दृष्टी लंकेवर पडली आणि लंका काळी झाली. हनुमंतराय आपली शेपटी विझवण्याकरता समुद्रामध्ये जातायत आणि शेपूट विझवल्यानंतर हनुमंतरायाच्या ध्यानात येतं की आपण सीता मातेला एकदा भेटून जावं. म्हणून हनुमंतराय परत अशोक वाटिकेमध्ये त्या प्रमदावनामध्ये येत आहेत. सीता मातेला हात जोडून मातेचं दर्शन घेत आहेत आणि मातेला विनंती करतायत, माते माझ्याकडे प्रभूंनी अंगुठी दिली होती मुद्रिका, ती मुद्रिका मी तुम्हाला दिली पहिल्या भेटीमध्ये, पण माते
मी तिकडं गेल्यानंतर देवाला सुद्धा माझ्यावर विश्वास बसला पाहिजे ना, की मी सीता मातेला भेटून आलो, दर्शन घेऊन आलो, त्यांची खुशाली विचारून आलो, मला पण काहीतरी द्या की. सीता मातेनं आपल्या पदरामध्ये गुंडाळलेला चुडामणी हनुमंतरायाच्या हातात दिला, तरी हनुमंतरायाचं मन भरलं नाही. हनुमंतराय म्हणतात, माते, तुमच्या दोघा पती पत्नी मधली एखादी तरी गुपित गोष्ट मला सांगा, की जी दोघांनाच माहिती आहे, आणि ती जेव्हा मी भगवंताला सांगेल ना, तेव्हा मात्र भगवंताचा 100% माझ्यावर विश्वास बसेल की माझा हनुमान सीता मातेला भेटून आलाय. आणि त्यावेळेला तेवढ्या पुरतं फक्त सीता माता थोडी खुललेली आहे बघा. कारण अशोक वाटिकेमध्ये विलापात होती, डोळ्यातून अश्रू होत्या, पण तुमची काहीतरी दोघांची आठवण सांगा म्हटल्यावर सीता माता थोड्या खुलल्या. आणि सीता मातेनं एक आठवण हनुमंतरायाला सांगितली. हनुमंतराय, जेव्हा आम्ही वनवासामध्ये पंचवटीमध्ये होतो ना, तेव्हा एक कावळा नावाचा पक्षी आमच्याकडे आला होता, आणि त्या कावळ्यानं माझ्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आता हा जो कावळा नावाचा पक्षी आहे ना, हा अतिशय अपवित्र पक्षी आहे. कावळ्याकडे 6-7 अवगुण आहेत. तुम्ही बघा, कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचं बोलणं चांगलं नाही, कावळ्याचं चालणं चांगलं नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, आणि कावळा हा अपवित्र पक्षी आहे. एवढा अवगुणी असणारा कावळा, पण ज्ञानोबारांनी त्या कावळ्याला विचारलंय की बा कावळ्या, अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून येतोय, असा मला तू शुभ शकून घेऊन ये, मी तुला डहाळीला आलेली आंबे खायला देईल, द्राक्ष खायला देईल. ज्ञानोबारांनी विचारला व शकून, पैल दोगे कावो कोकत आहे, शकून गे माई सांगत आहे. मग जर अपवित्र आहे तर त्याला मान का दिला? तुम्ही म्हणाल, महाराज आमच्या गावात सुद्धा कुणाचाही 10वा असला ना, त्याच्याशिवाय प्रवचनच मोडता येत नाही हो. तो जेव्हा येईल तेव्हा प्रवचनाची सांगता, तिथंही त्यालाच मान दिला. मग अपवित्र आहे तर मान कसा? खरंच सांगतो तुम्हाला, कावळा फार फार हुशार प्राणी आहे. कुठल्याच बाबतीत त्यानं अतिशय म्हणजे त्याचं वागणं बघा तुम्ही. रस्त्यानं चालला ना, त्या कावळ्याला 8 फुटाचा रस्ता सुद्धा फुटत नाही. कोणत्या कावळ्याला? मी 2 पायाच्या सांगतोय. 8 फुटाचा रस्ता नाही पुरत हो. तो जर रस्त्यानं चालता चालता एखाद्या गटारात पडला तर भारत सरकारला शिव्या देतो, काय सरकार मूर्ख आहे, अरे दोन्ही बाजूनं रस्ते बनवले मध्येच गटार बनवलं. आता दोन्ही बाजूनं रस्ते बनवले, मध्ये गटार बनवलं का तू गटारात बसलाय? डोम कावळे माहिती का तुम्हाला? डोम कावळे ती वेगळी आणि हा कावळा वेगळा. सांगतो मी तुम्हाला. हा कावळा एकदा राजहंसिनीच्या घरी गेला. आता राजहंसिनी बिचारी तिच्या घरी गेल्याबरोबर राजहंसानं स्वागत केलं. या कावळे महाराज, तुमचं स्वागत आहे. पत्नीला आवाज दिला, अगं ए, आपल्या घरी पाहुणे आले, त्यांना पाणी घेऊन ये. बायकोनं राजहंसिनीनं पाणी आणलं. कावळ्यानं ग्लासाला हात लावला, एक ग्लासाकडे बघायचा, एकदा त्या राजहंसिनीकडे बघायचा. पाणी दिला आणि ती पलीकडच्या रूम मध्ये गेली. आपल्या पतीला बोलावलं, आव ऐकलं का? तो गेला. म्हटला, काय ग, या पाहुण्याला मुक्कामाला ठेवून घेऊ नका, हा पाहुणा चांगला नाहीये. पण राजहंस म्हणे, अगं तुला कळतं का, 100 किलोमीटर वरनं आलाय तो, आणि त्याला पाहुणचार न करताच माघारी पाठवायचं का? त्यानं त्या कावळ्याला मुक्कामाला ठेवून घेतलं. राजहंसिनी सकाळी सकाळी उठली, सडा संमार्जन करायला लागली, तर या कावळ्यानं त्या राजहंसिनीचा हात पकडला. राजहंस उठला, अरे कावळ्या, ती माझी बायको आहे. कावळा म्हणे, थोबाड फोडेल जास्त बोलला तर. माझी बायको आहे. बोलता बोलता वाद झाला, वाद कोर्टामध्ये गेला. पण हा कावळा इतका हुशार, जज साहेबांनी पुढची तारीख दिली.
पुढच्या तारखेच्या आत हा कावळा जज साहेबांना घरी जाऊन भेटला. जज साहेब, राजहंसीनी फक्त माझ्या ताब्यात द्या. जज साहेब म्हणे असं चालत नाही. अहो जरा तुम्ही आपला विचार करा, आपण एका भाऊकीचे आहोत. म्हणे कसं काय? बघा ना, तुमचा कोट काळा, माझा कोट काळा, आपण एका भाऊकीचे आहेत. तुम्ही पांढरे असणारे केस काळे केलेत, माझेही काळे आहेत. कावळ्यानं आमिष असं दाखवलं, जज साहेब, जर तुम्ही ती राजहंसिनी माझ्या ताब्यात दिली ना, तर तुमचे 12 वर्षापूर्वी मेलेले मायबाप सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. जज साहेबाला वाटलं जाऊ द्या ना, एखादी तारीख गेली तर मायबाप मिळतायत ना आपले वारलेले. जज साहेबांनी लगेच पुढच्याच तारखेला हो राजहंसिनी कावळ्याची नसताना सुद्धा त्याच्या ताब्यात दिली. निकाल त्याच्या बाजूने दिला. कावळा राजहंसिनीला घेऊन निघाला. जज साहेबांनी आवाज दिला, अरे कावळ्या, मला माझे मायबाप दाखवणार होतास ना? कावळा म्हटला, या माझ्या पाठीमाग. कावळा पुढं, जज साहेब माग. कावळा पुढं, जज साहेब माग. कावळ्यानं जज साहेबांना अशा दिशेला नेलं, सकाळी सकाळी लोक जातात ना तिकडं नेलं. गुलाबाच्या फुलांची रांग, बगीचा मोठा. आणि मग कावळा घेऊन गेला. जज साहेब उड्या मारत निघाले. जवळ गेले, म्हटले, ए कावळ्या, अरे इकडे कुठं आणलं मला? मला माझे मायबाप दाखवणार होतास ना? कावळा म्हणे, हे काय दाखवतो? कावळ्यानं एका विष्ठेतून 2 किडे बाहेर काढले आणि सांगितलं, जज साहेब, हे घ्या तुमचे मायबाप. जज साहेब म्हणे, मूर्ख माणसा, हे माझे मायबाप आहेत का? कावळा म्हणतो, मूर्ख मी नाही वेड्या. अरे तुकाराम महाराजांची गाथा वाच, मग तुला कळेल खोटा निकाल दिल्यावर काय होतं ते. तुकोबाराय बोलतात, लोभावरी ठेबोनी हेत, असत्य करी न्यायनीत, त्याच्या पितरा पतन नरकी किडे होती जाण. लोभावर हे ठेवून राजहंसिनी माझी नसताना माझ्या ताब्यात दिली ना, तुकाराम महाराज सांगतायत, लोभावर हे ठेवला, तुझे आई वडील स्वर्गात होते, पण लोभ ठेवल्यामुळे स्वर्गातल्या आई वडिलांचं पतन झालं आणि त्यांना या नरकातले किडे व्हावं लागलं. बघ, इतका हुशार प्राणी आहे हा कावळा हो. कसं जज साहेबाला फसवलं त्यानं, राजहंसिनी मिळवली आणि त्याचे मायबाप बी नरकात घातले. खाणं चांगलं नाही. कावळा जर ओरडायला लागला ना, पेटीच्या कोणत्या स्वरात आवाज येत नाही त्याचा. खाणं चांगलं नाही. दिवसभर खातो महाराज कावळा, त्याला कधीच अपचन होत नाही बरं कावळ्याला, सडलेलं खातो. आणि त्या कावळ्याचा प्रसंग सीता मातेच्या जीवनात घडला. सीता माता म्हणते, एकदा इंद्राचा मुलगा जयंत, त्या जयंतानं कावळ्याचं रूप घेतलं आणि आम्ही वनवासामध्ये असताना तो जयंत धावत आला आणि माझ्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी प्रभू रामचंद्रांच्या आश्रयाला धावले. प्रभू रामचंद्रांनी एक बाण सोडला, बिगर टोकाचा बाण मारला. तो बिगर टोकाचा बाण त्या कावळ्याच्या डोळ्याला लागला आणि कावळ्याचं एक बुबुळ फुटलं. तेव्हापासनं कावळ्याला डोळे 2 दिसतात, पण आतलं बुबुळ मात्र एकच आहे. एकच बुबुळ तो असं गर 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 फिरवतो इकडचं तिकडं. 2 डोळे दिसायला आहेत, बुबुळ एक आहे. तो कावळा प्रभू रामचंद्रांना शरण आला, प्रभू माझ्याकडनं अपराध घडला, प्रभू मला क्षमा करा. प्रभू रामचंद्रांनी त्या कावळ्याला सांगितलं, ठीक आहे बाबा, तुला मी एक उशाप देतो, तुला हेच वरदान देतो कावळ्या, आजपासून तुला पितराचा उद्धार झालेला कळेल. त्या पितराच्या उद्धारासाठी तुझा वापर होईल. तू पिंडाला स्पर्श केल्याशिवाय ते पिंडदान पूर्ण होणार नाही. आणि कावळ्या, माझा आशीर्वाद आहे तुला, तुला 1,00,000 वर्षाचं आयुष्य मिळेल. कावळ्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे. किती? म्हणून बघा तुम्ही, कावळा कधीच असा कोरोना होऊन कॅन्सर होऊन जात नाही. कावळा गेला तर तो फक्त अपघाती जातो. कुठं लाईटला चिटकला, एखाद्या गाडी जवळ असा जाऊ शकतो अपघाती. पण तसं कावळ्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे. हे प्रभू रामचंद्रांनी त्याला आशीर्वाद दिलाय. म्हणजे एवढा नीच कावळा आहे, पण त्याला सुद्धा देवानं महाराज आशीर्वाद देऊन अगदी उज्ज्वल बनवलं. मग ही घटना सीता मैयाने हनुमंतरायांना सांगितली
आणि हनुमंतराय मात्र आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघतायत. जात असताना हनुमंतराय एका वैष्णवाला भेटून जातायत. त्या वैष्णवाचं नाव आहे बिभीषण. हा बिभीषण अतिशय सुंदर वैष्णव आहे व भगवंताचं नामचिंतन करतोय. त्याला या रावणाचं जे पापकृत्य आहे त्या पापकृत्याची अतिशय घृणा आहे. रावणाचे सगळे मंत्री सगळे बंधू त्याच्या पापकृत्याला अनुमोदन देतात, पण हा बिभीषण मात्र वैष्णव आहे, सदाचारी आहे, सात्विक आहे. त्याला हे आवडत नाहीये. त्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन आहे आणि तो अखंड भगवंताचं भजन करतोय. हनुमंतराय त्याला भेटतात, त्याचा स्वभाव कळतो आणि ज्या वेळेला हनुमंतराय उड्डाण घेत आहेत, हनुमंतरायचं उड्डाण होतं. हनुमंतराय उड्डाण केल्याच्या नंतर कधी कधी ढगाच्या आतनं चालतायत, कधी ढगाच्या बाहेरनं दिसतायत. आकाशामध्ये गेल्यानंतर प्रचंड मोठा भुभुकार केला. अरे जसं एखाद्या गुहेमध्ये वारा शिरावा असा भुभुकाराचा आवाज तणाणला. बजरंग बलीचं उड्डाण झालं, प्रवास सुरू झाला. समुद्राच्या पलीकडे सर्व वानर हनुमंतरायाची वाट पाहतायत. अहो या वानरांनी हनुमंतराय गेल्यापासून उपवास केलेले होते हो. काही वानरांनी अनशन व्रत धरलेलं होतं, काही वानर जप करत होते, काही वानर तप करत होते, काहींनी तर झाडाला उलट टांगून घेतलेलं होतं स्वतःला. का? आमचा हनुमान दादा कार्यामध्ये सफल झाला पाहिजे, आमच्या हनुमान दादाला यश मिळालं पाहिजे. सर्व वानरांनी अतिशय साधना केली होती त्यावेळेला आणि अचानक आकाशामध्ये एक छोटासा टिंब दिसू लागला. एका वानराची नजर त्याच्याकडे गेली. त्या टिंबाकडे एक दृष्टी करून पाहत असताना अचानक त्या वानरांना आवाज आला, जय श्रीराम. सगळ्या वानरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. ज्या अर्थी हनुमान दादा प्रभूचं नाव घेऊन येतोय त्या अर्थी माझ्या हनुमान दादाने काम फत्ते केले. सीता मातेचा शोध लागलाय. सर्व वानर सेनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काही वानर झाडावर चढले, स्वतःची कापडं हनुमान दादाला इशाऱ्याने दाखवत होते. काहींच्या हातामध्ये फुलं होती, काहींनी हार बनवलेले होते, काही झाडाच्या फांद्या हातात घेऊन हनुमंतरायाला जणू शुभ शकुनाचा संकेत देत होते. हनुमंतराय हळूहळू खाली येऊ लागले. तसा तो टिंब मोठा मोठा होत गेला आणि हनुमंतरायाचा पाऊल आता वानरांच्या जवळ पडलेला आहे. सगळ्या वानरांनी हनुमंतरायाच्या चहू बाजूला गोल रिंगण केलेला आहे. कुणी हनुमंतरायाला हार घालतय, कुणी फुलाचा गुच्छ देतय, कुणी हनुमंतरायाच्या गळ्यात पडतय आणि सर्व वानर हनुमंतरायाच्या अवतीभोवती भगवंताचं नाम चिंतन करू लागले. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे राम 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 हरे.
ठेवा ठेवा हनुमंतरायाचं आता सर्व वानरांनी स्वागत केलं, पण हनुमंतराय जेव्हा या 7 समुद्राला सुद्धा पार करून परत आले, या लंकेची मात्र तिकडची घडी बिघडली बरं का. कारण रावणाला सुद्धा हनुमंतरायानं जो पराक्रम केला, या रावणाला सुद्धा आपल्या पाप कृत्याबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ या हनुमंतरायानं आणली. रावण सुद्धा विचार करू लागला, अरे 7 समुद्रा पलीकडचं एक वानर लंकेत येतं, माझ्याकडे 1,00,000 पोरं आहेत. बर पोरं काय साधी होती का? अखिया कुमारासारखा मुलगा, अरे ज्यानं जन्माला आल्याबरोबर मेघासारखी गर्जना केली तो मेघनाथ, भर तारुण्यामध्ये ज्यानं इंद्रावर विजय मिळवला तो इंद्रजित, कुंभकर्णासारखा भाऊ आहे. एवढं सगळं असताना सुद्धा एक वानर आलं आणि एवढा विध्वंस करून गेलं. रावण धास्तावला हो. एवढंच नाही, रावणाच्या सैन्यात सुद्धा फूट पडली. रावणाच्या सैन्यात चर्चा सुरू झाली. का माहितीये? कारण ज्या वेळेला हनुमंतरायाला ब्रह्मपाशात बांधून सभेत नेलं होतं ना, हे हनुमंतरायानं का केलं माहितीये का? रावणाची सभा म्हणजे संसद आहे आणि हनुमंतरायाला हा मुद्दा संसदेत मांडायचा होता की तुमचा राजा चोर आहे आणि त्यानं आमच्या प्रभूच्या पत्नीला इथं चोरून आणलेला आहे. तिथं तो मुद्दा संसदेत मांडला म्हणजे तो चॅनलवर जाणार. आणि आता तोच पराक्रम घडला. सीता मातेचं अपहरण हा पर्सनल विषय राहिला नव्हता. सीता मातेचं अपहरण हा आता पब्लिकली विषय झाला होता. प्रत्येक लंकेमध्ये, सगळ्या लंकेत, प्रत्येक घरात, चौका चौकात आता ही चर्चा सुरू झाली होती की रावणानं सीतेला चोरून आणलंय. पण जर आता लंकेचा विध्वंस वाचवायचा असेल, जर या लंकेला सुरक्षित ठेवायचं असेल, त्याला स्वतःला वाचायचं असेल, तर त्यानं आता गोन्या गोविंदानं सीतेला परत केलं पाहिजे. अहो रावणाच्या सैन्यात नाही, मंत्र्यात सुद्धा फूट पडली. तिथं मंत्र्यात फूट पडली हो. रावण सुद्धा पूर्ण धास्तावून गेला. रावणाची बायको रावणाच्या विरोधात गेली. मंदोदरी सुद्धा म्हणायला लागली, अहो तुम्ही हे वाईट करताय, परस्त्रीची अभिलाषा धरू नका. रावणाचा सासरा सुद्धा त्याच्या विरोधात गेला. तो मयासूर नावाचा दैत्य आहे. आणि हनुमंतराय मात्र एवढा सगळा विध्वंस करून इकडे आले. सगळ्या वानरांना आनंद झाला. तुम्ही बघा, हनुमंतराय म्हणजे धैर्याचं प्रतीक आहे. धैर्याचं प्रतीक आहे. धीर धरून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंतराय. नाही तर मी सांगितलं त्या दिवशी, रावण सीता मातेवर तलवार घेऊन उगरला, वर हनुमंतराय झाडावर बसलेत. किती धीर धरला व हनुमंतरायनं.
अहो तुमच्या माझ्यासारखा एखादा असता आणि तुमच्या आईवर जर असा तलवार घेऊन गेला असता, निदान कमीत कमी 2 शिव्या तरी त्याला दिल्या असत्या की नाही? काय हनुमंतरायाला राग आला नसेल का? प्रचंड क्रोध आला, पण धीर धरायचा. आणि धीर धरून जो माणूस काम करत असतो ना, त्याची कामं जीवनात सफल होत असतात. ध्यानात ठेवा, धीर धरला पाहिजे. धीर नाही धरला ना मग गोता खाय. धीर धरला नाही तर गोता खावा लागतो. तुम्ही बघा, ज्या वेळेला महाभारतीय युद्धाचा 7वा दिवस होता, धीर धरला नाही तर काय होतं? महाभारतीय युद्धाचा 7वा दिवस 50 कौरव मारल्या गेले, एक सुद्धा पांडव मरत नव्हता. या दुर्योधनाने धीर धरायला पाहिजे होता. हो, पितामह भीष्माचार्य रणांगणात होते अजून, आणि पितामह काही पण करू शकत होते, ताकद होती त्यांच्यात ती. पण या दुर्योधनाने धीर नाही धरला. हो, रागाच्या भरामध्ये मोठी आबळल्या, लाल अबुंद डोळे झाले, आणि हा दुर्योधन धीर न धरता पितामह भीष्माचार्यांच्या राहुटीमध्ये गेला. पितामह भीष्माचार्यांना म्हणू लागला, पितामह काय चाललंय हे? आज माझे 50 भाऊ मारले गेले, एक सुद्धा पांडव मरत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच होतो की तुम्ही सेनापती आहात आमचे, पण युद्ध करताय त्या पांडवांच्या बाजूने. हा शब्द पितामहाच्या जिव्हारी लागला. जवळ असलेला धनुष्य उचलला, दोरखंड कानापर्यंत ओढला, सोडल्या बरोबर प्रचंड मोठा टणत्कार झाला. आणि त्या टणत्काराच्या आवेशामध्ये पितामह गरजले, खबरदार दुर्योधना, अरे या भीष्माच्या निष्ठेवर शंका घेतोस? भीष्माच्या निष्ठेवर शंका घ्यायचं कारण नाही. आणि वाटतच असेल तुला शंका, तर आज हा गंगानंदन प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्ताच्या आत 5ही पांडवांना मारेल, तरच नावाचा गंगानंदन संपेल. प्रतिज्ञाच करून टाकली व पितामहानं. पण खरं सांगू, ही प्रतिज्ञा दुर्योधनाच्या जिव्हारी येणार होती, कारण त्यानं तिथं धीर धरायला पाहिजे होता. धीर धरून जर केलं असतं तर कर्ण अजून शिल्लक होता, पितामह शिल्लक होते, आणि पितामहामध्ये ती ताकद होती या पांडवांना मारण्याची. पण पितामहानं आज प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आत पांडवांना मारील, तरच नावाचा गंगा नंदन समजेल. दुर्योधनाला वाटलं आपलं काम झालं, कारण त्याच्या डोक्यात एका खड्यात 2 पक्षी मारायचे होते. त्याच्या डोक्यात प्लॅन काय होता माहितीये? एक तर ह्या म्हाताऱ्यानं रणांगणात उडी टाकावी आणि लढून मारावं, नसल जमत तर रणांगणातून बाजूला तरी निघून जावं. कारण नियम असा होता, जोपर्यंत पितामह सेनापती आहेत तोपर्यंत कर्णाने रणांगणात उतरायचं नाही. आणि पितामह बाजूला निघले, या दुर्योधनाला खरा कर्ण रणांगणात आणायचा होता. कारण दुर्योधनाच्या सगळ्यात जवळचा मित्र जर महाभारतीय युद्धात कोणता असेल तर तो कर्ण होता. ध्यानात ठेवा, कर्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं, सुग्रीवाची मैत्री सांगताना, मित्र असला पाहिजे दादा. या जगाची रीत उलटी आहे बरं, मित्र जपून करा. वहा जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं था. अरे आपल्याला जाळायला हजारोनं लोक आलेली असतात, पण विचारा बरं, त्याच्यात एक तरी तुमच्या बरोबर जळणारा असतो का? बायको सुद्धा नाही. तो कोबाराय बोलतात, देह ग्रहाची कामिनी तवती राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. एकल्याला जायचंय महाराज, एकल्याला. म्हणून जाण्याच्या अगोदर काहीतरी चांगलं काम करून जा. आप तो गैरों की बात करते हैं, अरे हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तू किसी की ऐट को बेनकाब न कर, अरे हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. तो ये जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा.
तो मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा। पाव फूलों से, पाव फूलों से रखने से पहले कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ये जवानी है दो दिन का सपना, ढूंढ ले तू जल्द राम अपना, ढूंढ ले तू जल्द राम अपना। ये कब्र ये जोशे जवानी, 4 दिन की तेरी जिंदगानी, 4 दिन की तेरी जिंदगानी, 4 दिन की तेरी जिंदगानी। ये आसमां देख लेना, ये आसमां देख लेना, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी। हातवर 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 वर 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 ताली वाजवायची। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर एक ना एक दिन बदलना, बदलना पड़ेगा।
अतिशय गोड आदरणीय गणेशजी महाराज गोंडे, दारकुंडे महाराज, घुणे महाराज, ठाकरे महाराज, दीपक महाराज, अतिशय गोड संगीत आहे. ही सगळी मित्र चांगली पाहिजे, साथ देणारी पाहिजे. मी मुद्दाच तो सांगत होतो, इथं मित्र बनवताना चांगले बनवा. दुर्योधनाने कर्णाला मित्र बनवलं होतं, त्या दुर्योधनाला कर्ण रणांगणात उतरायचा होता. आणि ज्या वेळेला भगवंताला कळालं, पितामहानं प्रतिज्ञा केली, भगवान द्रौपदीकडे जातायत, द्रौपदीला सांगतायत, द्रौपदी अगं कर्णाने प्रतिज्ञा केली, तुला माहिती आहे, पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे, तुला माहिती आहे. द्रौपदी मध्ये माहिती आहे. भगवान म्हणतात, अगं द्रौपदी ती काय चिम्या गोम्याची प्रतिज्ञा वाटली का तुला? अगं ती गंगा नंदनाची प्रतिज्ञा आहे आणि त्यानं केली म्हटल्यावर ती पूर्ण होणार. जर तुला वाटत असेल तुझे नवरे वाचावे तर चल माझ्या बरोबर. द्रौपदी म्हटली, चला ना देवा. अर्जुन कुठाय? राहुटीमध्ये झोपलेत. भगवान परमात्मा द्रौपदीला घेऊन अर्जुनाच्या राहुटी जवळ जातायत. सायंकाळी 7 वाजता 3 गोधड्या पांघरून अर्जुन धराधर झोपलेला होता. भगवंतानं जाऊन अर्जुनाची गोधडी ओढली, आपल्या भाषेत गोधडी ओढली. आणि भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना उठ, जागा हो. भगवंताचे शब्द ऐका. भगवान म्हणतात, अर्जुना जागा हो. अर्जुन उठला आणि हात जोडून देवाला म्हणतो, ए देवा, अरे माझ्यासाठी तू जागा असताना मला जागा राहायची काय गरज आहे रे? याला म्हणतात विश्वास महाराज देवावरचा. देव म्हटला, द्रौपदी हे काय उठणार नाही, चल माझ्या बरोबर. पितामह भीष्माचार्यांच्या राहुटी जवळ जातायत. द्रौपदीला सांगतायत, द्रौपदी एक काम कर, तुझ्या डोक्यावरचा पदर आहे ना तो हनुवटी पर्यंत ओढ, चपला इथं काढ, आतमध्ये जा. पितामह भीष्माचार्य भगवंताचं भजन करतायत, अर्थात माझं भजन करतायत. तू आतमध्ये जा, पितामहाचं दर्शन घे आणि काही नाही, फक्त तुझ्या हातातल्या बांगड्यांचा आवाज कर, तुझं काम संपलं. द्रौपदी आतमध्ये जाते, दर्शन घेते आणि हातातल्या बांगड्यांचा आवाज करते. पितामहाच्या कानावर बांगड्यांचा आवाज गेला आणि पितामहानं डोळे बंद असतानाच विचारलं, कोण? पितामहा तुमची सून आहे, सून. पितामहानं सुद्धा डोळे बंद असतानाच आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदीनं पदरच बाजूला केला. पितामहा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? डोळेच उघडले पितामहानं. द्रौपदी तू? म्हणे हो. तू कुणाबरोबर आली? काय नाही म्हणे, मी एकटीच आली. नाही, तू जर एकटी आली असती ना द्रौपदी तर आज बाहेर पाऊस झालाय, चिखलाने तुझे पाय भरलेले असते. ज्या अर्थी तुझे पाय चिखलाने भरलेले नाही, बोल कोण आणलंय बरोबर? ती म्हणते, काय नाही, माझ्या बरोबर एक गडी आलाय माझा. गडी? बघू दे तुझा गडी कोण आहे म्हणे. पितामह बाहेर आले तर कोपऱ्यात पाहिलं तर गडी पण नव्हता आणि द्रौपदीच्या 2 चपला पण नव्हत्या. द्रौपदी म्हणते, इथंच होता उभा, इथं माझ्या चपला होत्या. द्रौपदी मला माहिती आहे तो कुठं आहे. पितामह द्रौपदीला घेऊन राहुटीच्या पाठीमागे जातायत. राहुटीच्या पाठीमागे अंधारात असा छातीला गच्च हात आवळून असा खाली मान घालून उभा होता. पितामहानं दंडाला पकडलं, मशालीच्या उजेडात आणलं आणि पितामह खाली वाकून असं पाहतायत. मला वाटलंच होतं रे तूच असणार. आणि का रे तुझी मान खाली का रे? बरोबर आहे, अरे असली कपट नीती करणाऱ्याची मान वर तरी कशी असेल रे? तुझी मान खालीच पाहिजे. आणि काय रे हृदयाला असं काय धरलंय तू? म्हणून पितामहानं हात ओढला हो तर भगवान हातच सोडत नव्हते. पितामहानं हिसका दिला, तसा हात सटकला तर पितामहाला आश्चर्याचा धक्का बसला. द्रौपदीच्या 2 चपला या जगाच्या मालकानं अशा गच्च आपल्या हृदयाला आवळून धरलेल्या होत्या. पितामहानं त्या चपला पाहिल्या आणि द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी अगं बघ, द्रौपदी बघ, यानं तुझ्या चपला त्याच्या हृदयाला लावून धरल्यात. द्रौपदी
अगं याचं तुझ्या चपलावर जर एवढं प्रेम आहे तर द्रौपदी याचं तुझ्या नवऱ्यांवर किती प्रेम असेल बाई. जा बाई जा, आशीर्वाद याच जन्मातला आहे. अखंड सौभाग्यवती भव. काय आनंद झाला हो द्रौपदीला. निघाली द्रौपदी, भगवानही पाठीमागे निघले. पितामहानं देवाचा हात पकडला. थांब, हिसाब तिचा आणि माझा झालाय, तुझा आणि माझा राहिलाय अजून. ए देवा, मी त्या द्रौपदीसाठी माझी प्रतिज्ञा मोडली, पण देवा तू सुद्धा एक प्रतिज्ञा केली आहे महाभारतीय युद्धात. मी हातात शस्त्र धारण करणार नाही. पण ऐक देवा, मी माझी प्रतिज्ञा द्रौपदीसाठी मोडली आहे, पण आज मी दुसरी प्रतिज्ञा करतोय देवा. माझी प्रतिज्ञा आहे, उद्याच्या युद्धात तुला हातात शस्त्र धारण करायला लाभील तरच नावाचा गंगा नंदन समजेल. देव असं स्मित हास्य करून म्हणतात, बरं बरं बघू उद्याचं उद्या. निघून गेले. दुसऱ्या दिवशीचं युद्ध सुरू झालं. भगवंताने मुद्दाम अर्जुनाचा रथ पितामहाच्या रथासमोर नेला. पितामहाचा बाण यायचा, अर्जुनाच्या रथावर आदळायचा. अर्जुनाचा बाण पितामहाच्या रथावर जाऊन आदळायचा. पितामहाचा बाण अर्जुनाच्या रथावर आदळला की अर्जुनाचा रथ 4 बोट मागे सरकायचा. आणि अर्जुनाचा बाण पितामहाच्या रथावर जाऊन आदळला की पितामहाचा रथ 100 फूट मागे सरकायचा. तरी सुद्धा भगवान बसले अर्जुनाच्या रथावर आणि शबासकी पितामहाला द्यायचे. शबास पितामह, शबास. अर्जुन देवाला म्हणतो, देवा काल झोपतून उठलो नाही म्हणून राग भरला का? अरे मी त्या म्हाताऱ्याचा रथ 100 फूट मागे लावतोय तरी तू मला शबासकी देत नाही, आणि ते म्हातारं आपला रथ फक्त 4च बोट माघारी लावतोय तरी तू शबासकी त्या म्हाताऱ्याला देतो. तर देवानं दिलेलं उत्तर ऐका राजा हो. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक अर्जुना, अरे तू पितामहाचा रथ 100 फूट काय 200 फूट जरी माघारी लावला ना तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही. का माहितीये? कारण तू धनुर्धारी आहेस, आणि नुसता धनुर्धारी नाही, या जगातला 1 नंबरचा धनुर्धारी आहेस. पण जरा विचार कर अर्जुना, अरे ते म्हातारं तुझा रथ 4 बोट माघारी लावतोय. विचार कर, अरे तुझ्या रथावर कोण उभा आहे? या ब्रह्मांडाचा नायक योगेश्वर भगवान तुझ्या रथावर उभा असताना सुद्धा ते म्हातारं तुझा रथ 4 बोट मागे सरकवतोय. काय साधी हिंमत म्हणावी लागेल त्या म्हाताऱ्याची. तेवढ्यात एक नागास्त्र आलं पितामहाचं. नागास्त्र आलं आणि साफ करत पितामहाचं नागास्त्र अर्जुनाच्या दंडाला घासून गेलं. अर्जुन मूर्छित पडला. देवानं पाहिलं, अरे मी रथावर असताना माझा अर्जुन मूर्छित होतोय. रथाच्या खाली उडी मारली, मोठले रथाचं चाक उचललं, कर 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 फिरवत भगवान परमात्मा पितामहावर धावून गेले. खबरदार पितामह, खबरदार, परत बाण चालवाल तर. पितामहानं ते देवाचं रूप पाहिलं, रथाच्या खाली उडी मारली, गुडघे टेकवले आणि देवाला म्हणतात, ए देवा बघ देवा, जिंकलोय मी देवा. तुला म्हटलं होतं ना तुला हातात शस्त्र धारण करायला लाभील. बघ देवा, तुला हातात शस्त्र धारण करायला लावलं की नाही. त्याच वेळेला देवानं अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुनाचे असंख्य बाण निघाले आणि पितामहाच्या हृदयावर जाऊन सपदिशी लागले. असंख्य बाण पितामहाच्या हृदयावर लागल्याबरोबर पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडले. सांगा बरं, जर दुर्योधन रागावून जर पितामहाकडे गेला नसता तर पितामहानं ही सगळी प्रतिज्ञा केली असती का? नसती केली. आणि जर प्रतिज्ञा नसती केली ना तर अर्जुन महाभारतीय युद्धात वाचतच नव्हता. कारण पितामह सामान्य नव्हते, कर्ण होता, विकर्ण होता. अजून मी का बोलतो हे सगळं? जर दुर्योधनाने तिथं धीर धरला असता सगळं व्यवस्थित झालं असतं. पण दुर्योधनाचा धीर सुटला. नको नको ते शब्द पितामहाला बोलला. त्यामुळे पितामहानं प्रतिज्ञा केली आणि स्वतःचा प्राण देवाला अर्पण करून टाकला. पण दुर्योधनाची मदत केली नाही. बघा, दुर्योधनाची मदत नाही केली. धीर धरा, धीर धरला की सगळी कामं होत असतात. तसं हनुमंतराय हे धीराचं प्रतीक आहे. तुकोबाराय बोलता, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुम्ही शूर आहात हनुमंतराय,
तुम्ही धीरवंत आहात, धैर्यवंत आहात, म्हणून हनुमंतरायाकडे प्रचंड मोठा धीर आहे. आणि सांगू तुम्हाला, गीतेत भगवान म्हणतात, ज्यानं धीर धरायचं, जो धीर धरायचं शिकतो ना, त्याच्या जीवनामध्ये योग घडत असतो. आपल्याला धीर धरता आला पाहिजे. योग घडायला जास्त वेळ लागत नाही महाराज. धीर धरणं म्हणजे तुमचा एक कामाचा वेग असतो, क्रोधाचा एक वेग असतो. आणि तो वेग आल्यानंतर तुम्ही किती धीर धरताय, क्रोध आल्यानंतर तुम्ही जेवढा धीर धरताल तेवढा तुमचा फायदा होणार असतो, ध्यानात ठेवा. आणि हे हनुमंतरायाला चांगल्या प्रकारे माहिती होतं, चांगल्या प्रकारे माहिती होतं. हनुमंतरायानं धीर धरला हो. तुम्हाला माहिती आहे, प्रसंग सांगून जाऊ का माहितीतला? एकदा काय झालं, काही सूचना आहे का? नाही ना. एकदा काय झालं, खान अफजल खान तुळजापूरच्या दिशेने आला. आणि अफजल खान तुळजापूरच्या दिशेने येऊन अफजल खानाने तुळजापूरला प्रचंड मोठा रणकंदन. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम 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 राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम 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 राम. हरे राम राम हरे राम 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 हरे हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. पांडू तात्याचा निरोप आलाय, अजून 1.5 तास वाढवून घ्या म्हणून. आपण बरोबर कालच्या वेळेत थांबू. आपण काळजी करू. अजून बरोबर वेळेत थांबू, कारण पावसाचं वातावरण आहे. स्वयंपाक सगळ्यांचा झाला पाहिजे, अगदी भोजनही झालं पाहिजे. स्वयंपाक बनलेलाच आहे तिकडं. आज श्रद्धा ग्राम प्रतिष्ठान यांची आपल्याला भाकरीची पंगत आहे, आमटी भाकरी सर्वांना. त्यामुळे अगदी आपण थोड्या वेळामध्ये थांबणार आहोत. ऐका, मी सांगत होतो हनुमंतराय धीर धरताय. ज्या वेळेला अफजल खान तुळजापूरच्या दिशेने आला ना, त्यानं तुळजा भवानीचं मंदिर पाडलं, कळस पाडला, तुळजा भवानीच्या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. त्या अफजल खानाला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज याच तुळजा भवानीच्या समोर अनेक वेळा येऊन गोंधळ घालतायत. जसे महाराष्ट्रातले प्रत्येक वारकरी सुद्धा तुळजा भवानीच्या समोर येऊन गोंधळ घालतात, तो गोंधळ आपण सुद्धा आपल्या कथेमध्ये घातला पाहिजे ना हो. त्या गोंधळाचं अतिशय सुंदर समर्पक गीत त्यावेळेपासून प्रसिद्ध झालेला आहे. राजांनी गोंधळ घातला, मग आपण सुद्धा या दाड बुद्रुक मध्ये तो गोंधळ का घालू नये. आई भवानी तुझ्या कृपेने तारश भक्ताला, अगाध महिमा तुझे मावली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवे दुरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जगवे दुरात सारी. आज गोंधळाला गोंधळा मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळा मांडला भवानी गोंधळाला ये. सर्वांनी एकदा जागेवर उभं राहा, आपापल्या जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. आपण अगदी 15 मिनिटांमध्ये आपल्या कथेच्या समर्पणाकडे वळणार आहोत.
आई भवानी तुझ्या कृपेने तारश भक्ताला अगाध महिमा तुझी मावले वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जगवी दुरत सारी आज गोंधळाला गोंधळा मांडला भवानी गोंधळाला गोंधळा मांडला भवानी गोंधळाला या ठिकाणी श्रद्धा ग्राम प्रतिष्ठान आपल्या दाड बुद्रुक मधील तरुण मंडळी जे रोज आपल्याला नित्यानं पंक्तीला वाढण्याकरिता हजर असतात त्यांचं अनमोल सहकार्य आपल्या या सप्ताहाला आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये अख्खी पंगत वाढून होते। श्रद्धा ग्राम प्रतिष्ठान त्यामध्ये योगेश भाऊ तांबे आणि त्यांचं सर्व प्रतिष्ठान या ठिकाणी संत पूजन करत आहे। त्यांना खूप खूप धन्यवाद। आज आमटी भाकरीची पंगतही त्या प्रतिष्ठानची आहे। या प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद देतो। हनुमंतरायाचे आशीर्वाद त्यांना मिळावे अशी हनुमंतरायाला प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। गळ्यात घालून कवड्याचे मालक पायात बांधणी चाल हातात परडी तुला गावडी वाजावी तो संबळ श्रद्धा ग्राम प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धा ग्राम प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संत पूजन होत आहे। सर्व ग्राम प्रतिष्ठान अतिशय गोड सुंदर सात्विक स्वभावाचा आहे। अशी तुमच्याकडनं परमार्थिक सेवा घडावी अशी हनुमंतरायाला प्रार्थना। गळ्यात घालून कवड्याचे मालक पायात बांधणी चाल हातात परडी तुला गावडी वाजावी तो संबळ दग दग त्याच्या नितुराली तुझ जगत माता भक्ती दाटून येताई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जगवी तुरंत सारी आई कृपा करी माझ्यावरी जगवी तुरंत सारी आज गोंधळाला गोंधळा मांडला भवानी गोंधळाला गोंधळा मांडला भवानी गोंधळाला या ठिकाणी आज वरुण राजाचं आगमन झालंय याचा तुम्हाला आनंद वाटत असेल पण तरी काल सांगितलेल्या सूत्रांचा उपयोग आपण करावा असं मला या व्यास मंचाच्या वतीने वाटतं। 2 मिनिटं आता सगळ्यांनी वर हात थोड्या वेळा थांबायचा। उजवा पाय डाव्या पायाला डावा पाय उजव्या पायाला हे करता संपस्तोर शुभ
1 वर्षाचा कालावधी लावला, पण असा प्लॅन आखला, रणनीती आखली की तो खान 20,000ची फौज घेऊन या महाराष्ट्रात आला होता, पण त्या खानाला शेवटी याच मातीत गाडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. 20,000 फौज घेऊन आलेला खान, अरे साधे 20 सैनिक सुद्धा त्याला परत त्याचे माघारी नेता आले नाही. का? धीर धरून रणनीती आखणं, मग काम सफल होत असतं. आणि तो गुण हनुमंतरायाकडनं छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला होता. म्हणून धीर, हनुमंतराय धीराची देवता आहे, धीर धरतायत. आणि मग हे सगळं केल्यानंतर हनुमंतराय आपल्या बालवानरांना, सगळ्या मित्रमंडळींना भेटतायत. तिथून पुढे रामप्रभूकडे संदेश देण्याकरिता जात आहेत की प्रभू दर्शन झालं, माझं दर्शन झालं म्हटल्याबरोबर प्रभूला आनंद झाला. का माहितीये का? त्या एका शब्दात इतकं आलंय ना. आतापर्यंत संशय होता, सीता माता जर लंकेमध्ये आहे तर मग जिवंत आहे का? पण हनुमंतराय म्हणतात दर्शन झालं प्रभू. याच्यामध्ये दोनही आले सगळे अर्थ. काय? सीता माता जिवंतही आहे, माझ्या बरोबर बोलल्या, पण माझं दर्शनही झालं. राम प्रभू म्हणतात हनुमंता, अरे जसं माझ्या कानात एखाद्यानं अमृत ओतावं ना, असा मला आनंद झाला रे तू हे सांगून. हनुमंता, अरे तुझे उपकार कधी मी विसरू शकत नाही हनुमंता. तुझ्या डोळ्याला डोळा लावून पाहण्याची सुद्धा माझी आता दानत होत नाही रे, कारण तुझ्या एवढ्या प्रचंड मोठ्या उपकारानं मी असा दबून गेलोय हनुमंता. कडकडून हनुमंतरायाला भगवान परमात्मा मिठी मारतायत. आणि मग हनुमंतराय म्हणतात देवा आपल्याला आता लंकेत जावं लागेल. पण देवा एवढं 18 पद्म वानर लंकेत न्यायचं कसं? आणि मग मात्र तेवढ्यामध्ये घटना घडते. तिकडं रावणानं बिभीषणाचा धिक्कार केला, कंबरेत लात मारली, बिभीषणाला लंकेतून काढून दिलं. आणि ज्या वेळेला बिभीषण 5 मंत्र्यानिशी रामप्रभूकडे येतोय, विचार विनिमय झाला. बिभीषण हा शत्रूचा भाऊ आहे, त्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं की नाही. त्याच वेळेला सगळ्यांबरोबर रामप्रभूंनी चर्चा केली आणि शेवटी हनुमंतरायाचा सल्ला घेतला. हनुमंतराय म्हणतात देवा तो जरी शत्रूचा भाऊ असेल, पण मी त्याला अगोदर लंकेत भेटलेलो आहे. ज्या वेळेला मला ठार मारण्याची आज्ञा त्या रावणानं दिली होती, त्यावेळेला अख्ख्या सभेमध्ये फक्त हा बिभीषण उठून उभा राहिला होता की दादा तो दूत आहे, त्याच्या बरोबर तुला असं करता येणार नाही. देवा मला माहिती आहे हा वैष्णव आहे, आणि तो आपल्याकडे का आलाय? कारण रावणाचा पाप कृत्याचा सर्व प्रकार त्यानं जाणलाय, त्याला त्या पाप कृत्याची घृणा आलेली आहे, आणि म्हणून हे सगळं सोडून तो आपल्याकडे आलाय. आणि देवा रावण मेल्यानंतर तर तुम्हाला लंका कोणाला तरी द्यावीच लागणार आहे ना, मग या बिभीषणालाच देऊन टाकू ना आपण लंका. तसं रामप्रभूच्या मुखातून शब्द निघाले, आओ लंकेश तुम्हारा स्वागत है. हे वाक्य सुग्रीवानं ऐकले आणि सुग्रीव देवाला म्हणू लागला, देवा तुम्ही बिभीषणाला बोलताय आओ लंकेश तुम्हारा स्वागत है, अजून रावण मरायचाय आणि तुम्ही आधीच त्याला लंकेचं राज्य देऊन टाकलं का? तुम्हाला हा बिभीषण शरण आला म्हणून तुम्ही त्याला लगेच लंकापती करून टाकलं. पण देवा यदा कदाचित जर नंतर रावणच तुम्हाला शरण आला, मग रावणाला काय द्याल? तर भगवान म्हणतात सुग्रीवजी आज मला हा बिभीषण शरण आलाय तर मी याला लंकेचं राज्य देऊन टाकलंय. पण हनुमान सुग्रीव जर यदा कदाचित उद्या रावण मला शरण आला तर माझी अयोध्या रावणाला देऊन टाकेन मी. हे रामप्रभूचं वाक्य आहे हो. आता तो शरण आला नाही तो भाग सोडा, पण आलाच असता तर अयोध्या नक्की रावणाला दिली असती बघा. मग आता काय करावं? बिभीषणानं सल्ला दिला, आपण समुद्रावरनं सेतू तयार करू. समुद्र रस्ता देत नव्हता, धनुष्य बाणाने धाक दाखवला, समुद्र तयार झाला आणि सांगितलं तुमच्या सैन्यामध्ये एक नल नावाचा वानर आहे, त्याच्या हाताने तुम्ही दगड समुद्रात टाका, ती तरतात आणि तुम्ही सेतू बांधून पलीकडे जा. त्यावेळेला हनुमंतरायांनी अनेक मोठमोठाली एका वेळेला 7 डोंगर हनुमंतराय आणायचे एका वेळेला. 2 हातात 2 बगले 2 हनुवटीवर 1 असे 7 डोंगर आणायची आणि ती वर्ण खाली टाकायची. टाकली का ती फुटायची. मग ही 18 पद्म वानर ती वाहून न्यायची, नलाच्या हातात देऊन नलानं तो पाण्यात टाकायचा आणि सेतू बांधला, पूल.
आता एखादा पूल तयार करायचा म्हटला तर कमीत कमी 5 वर्ष तरी लागतात. पण सेतू जो तयार केला ना वानरांनी तिथं रामेश्वरला, तो सेतू किती दिवसात तयार झालाय माहितीये तुम्हाला? अवघ्या 5 दिवसात. 5 दिवसात तो सेतू तयार झाला. आणि त्या सेतूला प्रभूंनी काय नाव दिलं? आ बोला बोला बोला. आ राम सेतू. तुमचं उत्तर 100% चुकलेलं आहे. तुम्ही म्हणाल असं कसं बोलताय तुम्ही? अहो त्याला राम सेतू नाव नाही दिलंय, आपण म्हणायला लागलो त्याला राम सेतू. वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे, त्या सेतूला भगवंतानी नाव दिलंय नल सेतू. काय नाव दिलंय? नलामुळे तो सेतू तयार झाला, नल वानरामुळे, म्हणून नल सेतू. म्हणजे बघा आपल्या कार्यकर्त्याचा सुद्धा कसा सन्मान राखायचा, ही सुंदर अशी गोष्ट रामप्रभूकडे सुद्धा ठरलेली आहे. कार्यकर्त्याचं नाव दिलं बघा, स्वतःचं नाव नाही दिलं. त्याच्यानंतरची घटना सांगतो तुम्हाला. नल सेतू झाला, पण तो सेतू बांधत असताना भगवंतानं रामेश्वराची वालुकामय पिंड तयार करून पूजा केली होती. रावण पूजेला बोलावला, तो प्रसंग फार मोठा आहे. हनुमंतराय आत्मलिंग आणायला गेले होते शंकर भगवंताकडे. यायला उशीर झाला म्हणून देवानं वाळूची पिंड तयार केली आणि त्याच पिंडीचा अभिषेक केला, पूजा केली. पण जेव्हा हनुमंतराय आत्मलिंग घेऊन आले ना, तर ते अवहेरलं नाही देवानं, ते सुद्धा घेतलं आणि त्याची पण पूजा केली. आणि उलट सांगितलं, या रामेश्वराच्या दर्शनाला जो जो कोणी येईल त्यानं अगोदर या पिंडीचं दर्शन घ्यायचं, कोणत्या? हनुमंतानं आणलेल्या. आणि मग रामेश्वराचं दर्शन घेतलं तरच त्याला पुण्य मिळेल, अन्यथा फक्त रामेश्वराचं दर्शन घेतलं त्याला फळ मिळणार नाही. आणि हनुमंतरायानं आणलेली पिंड, तिचं नाव ठेवलं हनुमतीश्वर. बोला हनुमतीश्वर भगवान की. म्हणजे तिथं पण देवानं काय केलं? स्वतःचं नाव नाही दिलं, हनुमंतरायाचं नाव दिलं. कार्यकर्त्याचा मान कसा राखायचा हे देवाला माहिती आहे बघा. आणि मग सगळे लंकेमध्ये गेले. वेळ कमी असल्यामुळे सगळं आता सैन्य रावणाचंही तिकडून तयार झालंय. इकडून आपलं रामप्रभूचं वानर सेना सुद्धा 18 पद्म वानर तयार झालेली आहेत. आणि त्यावेळेला रावण 87 दिवसाचं युद्ध आहे. किती? 87. त्या 87 दिवसाच्या युद्धात फक्त शेवटचे 18 दिवस रावण रणांगणात आहे. सुरुवातीला एकदा आला, त्याला पराभूत करून टाकलं, पळाला तसा परत आलाच नाही. शेवटचे डायरेक्ट 18 दिवस रावण आलाय, मधले दिवस आलाच नाही, बाकीचेच मुलं पाठवत बसलाय. त्यानं मग त्याचा एक मुलगा पाठवला, त्याचं नाव आहे मेघनाथ. हा जो मेघनाथ आहे याचं नंतर नामकरण झालं, इंद्रावर विजय मिळवल्यामुळे इंद्रजित. आणि हा मेघनाथ आला. मेघनाथ आल्याबरोबर हनुमंतरायाचं आणि मेघनाथाचं युद्ध सुरू झालं. पण हनुमंतरायानं या मेघनाथाचा रथाचा चुराडा केला, घोडे पळवून लावले, त्याचा सारथी मारला. मेघनाथ पळत सुटला हो रथ सोडून. पण मेघनाथानं विचार केला, हा हनुमान याच्या बरोबरी आपली करणं शक्य नाही. मग काय करावं? त्यानं आपला मोर्चा लक्ष्मणाकडे वळवला. लक्ष्मणाने सुद्धा प्रचंड मोठा घायाळ करून टाकला तो मेघनाथ. आपल्या बाणांचा वर्षाव मेघनाथावर केला आणि मेघनाथ आता प्रचंड घायाळ झालेला आहे. पापियों के नाश को, धर्म के प्रकाश को, एक नई ज्योति चली, राम जी की सेना 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 चली. बस क्या बात है. ज्या कुटुंबामध्ये संत पूजनासाठी गेलो ते आदरणीय मनोहर बबन क्षीरसागर आमच्या पांडू तात्याची जावई, त्याबरोबर सीताराम चंद्रभान बनसोडे, सूर्यभान दादा बनसोडे यांच्या घरी संत पूजनासाठी गेलो होतो.
कालही 2-3 ठिकाणी जाण्याचा योग आला। या गावातील सर्व भाविकांना खूप खूप धन्यवाद देतो। आपण या कथेकरिता आवर्जून सर्वजण अगदी गुण्या गोविंदानं बरोबर वेळेमध्ये या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात। धावपळ आहे, पाऊस आहे, पण तरी सुद्धा अगदी निष्ठेनं तन मन धनाने या सप्ताहाकरिता मदतही करतात। अजूनही तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, ज्यांची कोणाची वर्गणी राहिली असेल, कारण हे काम धनाशिवाय होत नाही, इथं धन लागतं आणि धनाचा उपयोग कुठं नाही हो, प्रत्येक ठिकाणी होतो। अहो आपण एखाद्या आपल्या मुलीचं लग्न करायचं म्हटलं तरी 50-50 लाख रुपये उडवतो। कधीतरी या हनुमंतरायाच्या कथेकरता थोडं देऊन बघा ना हो, तो भगवान तुम्हाला कितीतरी पटीनं देईल, कितीतरी पटीनं। म्हणून सर्वांना विनंती आहे, इथं कथेत दिलं तर ते सत्कारणी लागेल आणि दुसरीकडे कुठं जर जाऊन तुम्ही देत असाल आणि गावात जर रुपया देत नसाल तर खरं सांगा बरं, तुम्हाला मुकुंददास महाराज खरा आशीर्वाद मिळेल का? अरे गावातला साधू महात्मा एवढा त्यागी होता, एवढ्या समाध्या पवित्र आहे, चैतन्य आहे त्या समाधीमध्ये, आणि त्यांच्या आज्ञेनंच आपण ही सगळी कथा करतोय। आणि त्यांच्या महोत्सवाकरता जर आपण काही देत नसाल तर तो आपल्या जीवनातला फार मोठा धिक्कार आहे, ध्यानात ठेवा। म्हणून जे कोणी राहिलं असेल, महिला मंडळ तुमचे 1,500 हजार बंद झाले का? येतात ना? मग एका महिन्याचे जर तुम्ही कथेकरिता दिले तर काय बिघडल बरं तुमचं? कोण कोण देणार? हात वर करा बरं। दोन 3 हात वर झाले भाऊ, है का नाही? द्या, तुमचं सगळं घ्यायला नाही आलो मी, मला नको बी तुमचं काही, मी माझा सुखी आहे। फक्त या सप्ताहाकरिता कमिटी मंडळीकडे आपली वर्गणी द्या। या गावातला एकही कुटुंब असं राहिलं नाही पाहिजे की कोणी म्हणेल बुवा की अमुक कुटुंबाने सप्ताहाकरिता वर्गणी दिली नाही, असं आपलं नाव कोणी घेऊ नये। म्हणून प्रत्येकानं इथं वर्गणी आणून द्या। मी तर म्हणतो न म्हणता आणून द्या, इथं कमिटी तयार आहे ना हो, खर्च लागतोय, भरपूर खर्च आहे, रोज लाख रुपयानं खर्च होतोय, पण तरी सुद्धा सगळी कमिटी करतायत। सगळ्यांना पुनश्च एकदा सांगतो, सगळ्यांनी महिला मंडळ नका देऊ 1-1 महिन्याची, निम्मे तर द्या, निम्मे 50-50 तुम्ही 50 त्यांना नाही का नाही, थोडी थोडी द्या, पण द्या तुमच्या घरच्यांच्या विरहित बरं का। ही घरची वर्गणी नाही म्हणत मी, घरचे ते देतील, त्यांचा मोठा आकडा असणार आहे, पण तुमच्याकडनं बी थोडं भेटलं पाहिजे ना, हे का नाही? म्हणून सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी सहकार्य करा। ते काय झालं, पात्र येतात की नाही? महाराज, कार्यक्रम अत्यंत छान झालेला आहे। आमच्या खालून आवाज येतो इकडं महिला मंडळाकडून, महाराज लय छान आहे, महाराज कुठून आले, महाराजांचा लय आवाज गोड आहे। हा सारा प्रचार दार परिसरात मध्ये चालू आहे, त्याच्यामुळे दिवसेंदिवस गर्दी होती, परंतु आज पावसामुळे थोडा व्यत्यय आला। आणि जर आज पाहिलं तर श्रद्धाग्रामची प्रतिष्ठानची पंगत आहे, मी पंक्तीकडे गेलो होतो, 60-65 महिला जवळपास 2 वाजेपासून महाराज भाकरी करीत होता। अत्यंत मोठं दृश्य त्या ठिकाणी पाहिलं। आमचा महिला वर्गाचा देखील तरुण मंडळांच्या बरोबर महिला देखील अत्यंत मोठा उत्स्फूर्त सहभाग या पंक्तीमध्ये आहे, कारण भाकरी करणं जिकरीचं आहे। मी 5च मिनिट उभं राहिले, माझे डोळे पार भरून आले त्या धोरणी, मी बाजूला निघून आलो। त्या महिलाच जाणे त्यांची कशी काय कणत काढतात ते। आणि दुसरी एक सूचना आपल्याला अशी आहे की उद्या आपली 8:30 वाजता दिंडी निघणार आहे निधनेश्वर पायी, आपण तयार आहे सगळे? उद्या वेळेत या 8:30 वाजता, कारण आपल्याला पुन्हा संध्याकाळी कथेला इथे यायचंय। तुम्हाला पुन्हा थकून आल्यानंतर जेवणाची सुद्धा व्यवस्था उद्या पण आहे सप्ताह कमिटीच्या वतीने सर्वांची, तेव्हा 8:30ला तुम्ही वेळेत हजर व्हा आणि सर्वांनी मळ्यातून गावात या, गावातूनच चालू द्या। आली की जाकी पाऊस? तरी सर्वांनी महिलांनी मळ्यामध्ये जॉईन न होता मारुती मंदिर पासून या। येण्यासाठी 6 ट्रका केलेल्या आहे आपण, आणि गाड्या छोट्या गाड्या पण भरपूर आहे। मधून आता रस्ता द्या बरं, इकडे यायला त्यांना पटकन द्या, वेळ झालाय आपल्याला, लवकर।
संत पूजन ज्यांच्याकडे आहे, संत भोजन ज्यांच्याकडे आहे, आदरणीय संदीप रंगनाथ वाणी पाटील, संदीप भाऊनं सुद्धा भरपूर कष्ट घेतले. एक पंगतही आपल्या सप्ताहामध्ये संदीप भाऊची गेली होती, म्हणून संदीप भाऊनी आजही आमचं भोजनाचं संत पूजन घेतलेलं आहे, म्हणून संदीप भाऊला खूप खूप धन्यवाद. आता समोरून आपल्याला संपूर्ण झाकी पात्र दर्शन दिसत आहेत. त्यामध्ये मेघनाथाचं पात्र आहे म्हणजे इंद्रजित, लक्ष्मणजी आहेत, रामप्रभू आहेत, रावण आहे, हनुमंतराय आहेत. जांबुवंत महाराज बनवलेत की नाही? आहे. बर बर ठीक आहे. हो पाप अनाचार में घोर अंधकार में, घोर अंधकार में, घोर अंधकार में, पाप अनाचार में घोर अंधकार में एक नई ज्योति चली, राम जी की सेना 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 चली. हर हर महादेव. राम जी की सेना चली, राम जी की सेना चली. ओ तीन लोक धन्य है, देवता प्रसन्न है, तीन लोक धन्य है, देवता प्रसन्न है. आज मनोकामना चली, राम जी की सेना 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 चली. राम प्रभू आणि लक्ष्मणजी रणांगणामध्ये उतरतायत. रावण आणि मेघनाथ राम प्रभूच्या आणि लक्ष्मणजीच्या समोर आहेत. लक्ष्मणाने मेघनाथावर बाण धरलाय. अरे 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 इथंच थांबा. बाण धर, बाण असा धनुष्याला बाण लावायचा. लक्ष्मणजी मेघनाथावर बाण धरतायत. लक्ष्मणजीने मेघनाथावर बाण धरलाय. मेघनाथाला प्रचंड मारतायत. मेघनाथ अस्वस्थ झालाय. जणू काही आता माझा प्राण जातो की काय असं मेघनाथाला वाटायला लागलं. आणि त्यामध्ये लक्ष्मणजी आणि रामप्रभूच्या समवेत आता मात्र जांबुवंतजी आणि हनुमंतजीचं सहकार्य होत आहे. हनुमंतराय आणि जांबुवंतजी या मेघनाथा बरोबर युद्ध करण्याकरता रणांगणामध्ये येथे झाले. जांबुवंत महाराजांचं आगमन झाले. जय श्रीराम. बस क्या बात है. अरे जांबुवंत महाराज हे सल्लागार आहेत. जांबुवंत महाराज हे प्रभू रामचंद्रांच्या सेनेतले प्रचंड मोठे सल्लागार आहेत. ते ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. राम प्रभूला सहकार्य करण्याकरता
अनमोल मार्गदर्शन त्यांचं घडलेलं आहे आणि ते जांबुवंत महाराज आता रावणाच्या आणि मेघनाथाच्या समोर आलेले आहेत. आता या ठिकाणी लगेचच मेघनाथ अर्थात इंद्रजित रावण मेघनाथाला सांगू लागला, मेघनाथ अरे पाहतोस काय मेघनाथ, अरे तो रामाचा भाऊ लक्ष्मण दिसतोय ना, त्या लक्ष्मणावर वीर घातिनी शक्तीचा प्रयोग कर, अन्यथा तुला मरावं लागेल. त्याच वेळेला घायाळ झालेला मेघनाथानं वीर घातिनी शक्तीचा प्रयोग लक्ष्मणावर केला. लक्ष्मणाच्या छातीमध्ये वीर घातिनी शक्ती लागली आणि लक्ष्मणची श्रीराम म्हणून खाली कोसळलेला आहे. लक्ष्मणजी खाली कोसळले. हनुमंतराय धावत पळत आले. हनुमंतराय धावत पळत लक्ष्मणजीच्या जवळ येत आहेत. जांबुवंत महाराज सुद्धा अगदी लगेच लक्ष्मणजीच्या जवळ येत आहेत. रामप्रभूने लक्ष्मणजीचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलंय आणि जांबुवंताला म्हणू लागले, जांबुवंत हनुमान माझ्या लक्ष्मणाला जर काही झालं ना बघ, माझ्या लक्ष्मणाला जर काही झालं ना तर हे युद्ध बंद. एक वेळ मी सीतेचा त्याग करीन, एक वेळेला मी राजा दशरथाचा कौशल्याचा त्याग करीन बघ, पण मी माझ्या दादाचा लक्ष्मणाचा त्याग नाही करू शकत रे. अरे जर मी एकटा घरी गेलो अयोध्येला आणि भरतानं जर मला पाहिलं तर म्हणेल स्वार्थासाठी बायको घेऊन आला पण स्वतःचा भाऊ दौडवला. जर माझा लक्ष्मण जिवंत झाला नाही ना मी परत अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही. सुग्रीव हनुमान अंग ध्यानात ठेवा, जर माझ्या दादाला काही झालं ना तर हा राम सुद्धा मावळत्या सूर्याप्रमाणे या समुद्रामध्ये उडी टाकून स्वतःचा प्राण देईन पण परत अयोध्येमध्ये जाणार नाही. लक्ष्मणाला वीरघातिनी शक्ती लागली. आता मात्र इकडं रावण आणि मेघनाथ यांच्या राक्षस टोळीमध्ये प्रचंड मोठं आनंदाचं वातावरण आहे. सगळे मोठमोठ्याने हसू लागले. आनंदाचं वातावरण तयार झालं. मेघनाथ म्हणतात मला, मेघनाथ म्हणतात. एकमेकांचा गळा भेट घेऊन म्हणू लागले, बस त्या रामाची कमजोरी तो लक्ष्मण आता पडलाय. त्या लक्ष्मणाचं शरीर उचलण्याचा प्रयत्न हनुमानजी करतायत, परंतु आता काय करावं, लक्ष्मण घायाळ अवस्थेत आहेत. आता मात्र लक्ष्मणाला 4 प्रकारच्या वल्ली पाहिजेत तरच लक्ष्मणाचे प्राण वाचणार आहेत. 4 प्रकारच्या वल्ली आहेत. आपल्याला एकच माहिती आहे फक्त, संजीवनी आणायला हनुमंतराय गेले. संजीवनीच नव्हती लागत. संजीवनी वल्ली कशाची होती माहितीये का? फक्त हृदय ढकलण्याची जी वल्ली होती ना तिला संजीवनी म्हणतात. म्हणजे अर्थात हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी बंद पडली होती, मशीन, ती मशीन फक्त चालू करायसाठी संजीवनी होती. पण हा लक्ष्मणजीच्या त्या वीरघातिनी शक्तीमुळे त्वचेचा रंग बदलला होता, काळा पडला होता, रक्त पूर्ण बाहेर गेलेलं होतं. त्याच्यानंतर लक्ष्मणजीच्या छातीची फासुळी तुटलेली होती आणि हृदय बंद पडलेलं होतं. हे सगळं चालू करण्यासाठी 4 प्रकारच्या वल्ली पाहिजे होत्या. त्या वाल्मिकी रामायणात त्या वल्लींची नावं आलेली आहेत. त्या वल्लींची नावं आपण उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. या ठिकाणी आजची कथा पूर्णविराम घेत आहे. अगदी आरतीची तयारी होईपर्यंत 2 मिनिटं सगळ्यांनी उठायचं, भजन घ्यायचं आणि लगेच आरती घ्यायची जलद मध्ये. चला, आज जे पात्र केलेली आहे ती समोर तुम्हाला दिसतायत. अनंत भाऊ तांबे मेघनाथाचं पात्र केलेलं आहे. स्वागत 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 स्वागत
किस तरह से करूं मैं नमन आपका, किस तरह से करूं मैं नमन आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। सांसों की माला पे माला 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 पे, सांसों की माला पे माला पे, सांसों की माला पे माला, सांसों की माला पे माला पे, सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम, सांसों की माला पे सिमरू में शिव का नाम। अपने मन की मैं जानू, अपने मन की मैं जानू और पीके मन की चाह। सासों की मन पे सासों की मन पे सासों की, सासों की माला पे सुमरू में सुमरू में सुमरू में ठिकाना। सासों की माला में सुमरू में ठिकाना। आपकी एक नजर कर गई क्या असर, आपकी एक नजर कर गई क्या असर। मेरा दिल था मेरा हो गया आपका, मेरा दिल था मेरा हो गया आपका। किस तरह से करूं मैं नमन आपका, किस तरह से करूं मैं नमन आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका।